तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। नगर परिषद निवडणुकीसंदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। नगर परिषद निवडणुकीचा 21 डिसेंबरला एकत्र निकाल लावता येईल का, याबद्दल आता चर्चा सुरू आहे। औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाला ही विचारणा, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोग उद्या दुपारी 12:30 वाजता निवेदन सादर करणार आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, काही तास आता निवडणुकीच्या मतदानाला शिल्लक राहिले आणि त्यापूर्वी ही महत्वाची अपडेट समोर येते। आपण जर बघितलं तर उद्या 2 तारखेला अनेक नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक होते, मतदान होत आहे। असं असतानाच काही ठिकाणी अपील करण्यात आले होते आणि त्या जिथे जिथे अपील झाले त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित करून त्या 20 तारखेला होणार आहे आणि 21 तारखेला तो निकाल लागणार आहे। म्हणजे 2 टप्प्यात ही मतदान होणार आहे। मात्र या प्रकरणी अनेक लोकांनी खंडपीठात धाव घेतली होती आणि यावर सुनावणी झाली। यावेळी कोर्टाने विचारणा केलेली आहे की 2 टप्प्यात जे हे मतदान होतंय तर याचा निकाल एकत्रित 21 तारखेला लावता येईल का, अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। आणि आता यावर निवडणूक आयोगाने उद्या दुपारी म्हणजेच मंगळवारी 12:30 वाजेपर्यंत आम्ही आपल्या समोर निवेदन सादर करू असं सांगितलेलं आहे। त्यामुळे उद्या निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती। अनेक विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यात आता निवडणूक आयोगाने उद्या 12:30 वाजेपर्यंत वेळ मागितला, त्यामुळे उद्या न्यायालयात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या एका टप्प्यातच निकाल 21 तारखेला जाहीर करण्याची भूमिका निवडणूक आयोग घेतं की दोन्ही टप्प्यात वेगवेगळ्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्याची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निश्चितच, पण मोहसिन, याला जोडूनच एक प्रश्न की अनेक ठिकाणी म्हणजे प्रशासनाची तयारी तर पूर्ण झालेली आहे, म्हणजे जशी निवडणूक घेण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे त्याचप्रमाणे निकालाची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे, निकाल लावण्याची। त्या दृष्टीने कसं बघता येईल इकडे? सौरभ, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी आहे आणि जे प्रशासन आहे त्यांची या सगळ्या प्रकरणात मोठी कसरत होताना आपल्याला पाहायला मिळते। सगळी तयारी ही जवळपास सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालासाठी 3 तारखेची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती। मात्र अचानक आदल्या दिवशी म्हणजे मतदानाच्या प्रचार संपण्याच्या 1 दिवस आधी अनेक ठिकाणच्या नगर परिषदेची आणि नगरपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली। त्यामुळे आता या निवडणुका पुढच्या 20 तारखेला होणार आहे। त्यामुळे प्रशासनाची देखील या सगळ्याच्या दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते। तयारी जवळपास सगळी पूर्ण झालेली आहे। आता ज्या 20 तारखेला मतदान होणार आहे त्याची तयारी देखील आधीच झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत जर 21 तारखेचा सगळं एकत्रित निकाल द्यायचं सांगितलं तरी त्याची तयारी आहे आणि 3 तारखेला तर निकाल ऑलरेडी मतदान 2 तारखेला आणि 3 तारखेला ठरलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे, जे निवडणूक घेत आहेत त्यांची मात्र दमछाक होताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच मोहसिन, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।